घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स, सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स, साई मंदिर चौक, कळंबा. मोबाईल नंबर 8237621621. नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. आज मी प्रभाग क्रमांक 19 मध्ये आहे. या प्रभागातून स्वप्नाली जाधव या महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता त्या प्रचाराच्या रणधुमाळीत आता सक्रिय झालेले आहेत. त्यांच्या प्रचाराची सर्व धुरा त्यांचे पती तानाजी जाधव साहेब यांनी सांभाळलेली आहे. आता ते माझ्यासोबत आहेत. आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. आज त्यांच्याशी आपण दिलखुलासाची चर्चा करणार आहोत. नमस्कार जाधव साहेब. नमस्कार. जाधव साहेब, आपण आपल्या पत्नी स्वप्नाली जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उभा केलेला आहे. होय. तर त्या मागचा उद्देश काय? महिलांचे जे कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे प्रश्न आहेत, म्हणजे आज कोल्हापूर शहरामध्ये म्हणला, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणला, तर महिलांसाठी कुठेही सार्वजनिक शौचालय नाहीये. आणि महिलांना पुढे आणण्याचं कारण काय? माझी एक मिसेस आहे, एक तरुण आहे, आणि तिला एक महिलांचे बरेचसेच प्रश्न माहिती. आज महिलांना काय होते, महिला जर कॅन्डिडेट असेल, आज माझी महिला जर मी सामाजिक कार्य करतोय म्हणून माझी मिसेस काही घरी बसून काम करणार नाही. आज माझी मिसेस आजही रस्त्यावरती आहे, सगळ्यांच्या गाठीभेटी असते, सामाजिक कार्यात याच्यात त्याच्यात सगळीकडे तिचा पुढाकार असतो. तिला उभा करण्याचं कारण असं की महापालिकेमध्ये मला एक छाप अशी उमटवायची आहे. तर आज प्रत्येकानं काय केले, महिलांना उभा करायचं, त्यांचा मिस्टर किंवा त्यांचे वडील काम करत राहणार, तर स्वतः असं कुठल्याही प्रभागात आजपर्यंत मी बघितले महिला नगरसेविका कधीही रस्त्यावर नसते. आज माझी मिसेस असेल, ही आज आमच्या भागातील कर्मचारी असतील, त्या सगळ्यांचे तिच्याकडे फोन नंबर आहेत, हे आहेत. काही महिलांनी माझ्या बायकोला फोन करून सांगतात काही इथे प्रॉब्लेम आहे, गटर आहे किंवा कचरा आहे, आमच्या घरी कार्यक्रम आहे, तर ती स्वतःहून त्या कर्मचाऱ्यांना फोन लावून या परिसरातील कामं करून देते. तर आतापर्यंत तुम्ही अनेक आंदोलनं केली, सामाजिक उपक्रम राबवलेत. आतापर्यंत जे सामाजिक उपक्रम राबवलेत त्यापैकी मुख्य काही उपक्रम तुम्ही सांगू शकताय? सगळ्यात मुख्य म्हणजे आपण काय केलं माहिती का, कचऱ्याचा प्रश्न ह्या 4 प्रभाग 19 मध्ये खूप होता. त्याच्यासाठी आम्ही भरपूर आंदोलनं केलीत, निवेदनं दिलीत. अक्षरशः मुख्य आरोग्य निरीक्षकाच्या ऑफिस मध्ये जाऊन मी कचरा टाकला, तरीही महापालिकेनं कोणतीही उपाययोजना झाली नाही. त्यामुळे आम्ही असा एक उपक्रम केला, लोकसभागातून आयटीआयच्या इथं आम्ही एक गार्डन तयार केलं की जेणेकरून तिथली स्वच्छता अशी ठेवली की लोकांना तिथं कचरा टाकण्याची लाज वाटली. आणि आज तो एवढा चांगला लोकांनी मला सहभाग केला. 4,65,000 त्याला एकूण खर्च आला. सगळ्यांना आम्ही पैसे कोणाने घेतले नाही, वस्तू स्वरूपात घेऊन आम्हाला 1 वर्ष लागलं. आज तिथे 3 स्टार सारखं एक सार्वजनिक शौचालय आम्ही महिलांसाठी बांधलेलं आहे. तुम्ही आता कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात? हा प्रश्न साहेब मला एवढा तुमचा आवडला का नाही, मला सांगा. आम्ही पक्ष विरुद्ध अपक्ष अशी ही आमची लढाई असणार आहे. तर पक्षवाल्यांना सामाजिक कार्यकर्ते नको आहे. धनदांडगे, वारसा चालत आणणारे वडील, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार यांनाच संधी दिली जाते. त्या पक्षाच्या कुठल्याही दारात आपण मागणी करायला गेलो नाही. पक्ष विरुद्ध अपक्ष अशी ही लढाई प्रभाग क्रमांक 19 मधून सुरुवात आहे. म्हणजे तुम्ही अपक्षांचं पॅनेल करणार? 100% अपक्षांचं पॅनल घेणार. जिथं जिथं पक्षांना उमेदवार दिलेला आहे त्यांच्या विरोधात आम्ही अपक्ष उमेदवार प्रत्येक आरक्षणचा उभा करणार आणि त्यांच्या विरोधात पॅनेल तयार करणार. या प्रभागामध्ये ओपन स्पेस बाबत बरीचशी आंदोलनं झालीत, बरीचशी निवेदन देण्यात आली. नेमकी परिस्थिती काय आहे साहेब? मला सांगा, महापालिकेला हे ओपन स्पेस म्हणजे लज्जास्पद आहे का? म्हणजे महापालिकेला सांगायला लागते की तो ओपन स्पेस आहे. अहो, बऱ्याच जणांनी एवढे ओपन स्पेस बळकवलेत आमच्या प्रभागामध्ये. 5-5 ओपन स्पेस एका माजी नगरसेवक अडकलेले आहेत. आणि त्याच्या विरोधात गेले 2 वर्ष झाले मी महापालिकेच्या वतीनं कोर्टात लढा लागलोय. त्यातले 2 ओपन स्पेसचा निकाल महापालिकेच्या बाजून लागलाय. अजून 3 आहेत. आरक्षित जागा तर एवढे 13 एकर तुम्हाला सांगतो साहेब, प्रभाग क्रमांक 19 मध्ये आरक्षितची जागा आहे. ती अशी महापालिका बिल्डरांच्या घशात गेलेली आहे. ती आपल्याला सोडवून आणून इथं दवाखाना, बगीचा, आरक्षण, ग्राउंड अशा आपण या लोकांना सुविधा द्यायची. साहेब, जर तुमच्या पत्नींना या प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका म्हणून निवडून दिलं
आणि महापालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी जर दिली तर प्रभागासाठी वेगळं काहीच विजन आहे का किंवा वेगळा काही संकल्प आहे का? 100% विजन आहे. आज कसं आहे माहिती आहे का, जनता या जी वारंवार वारस नोकरी जशी महापालिकेत असते, तसं आज चालली. वारस नोकरीप्रमाणे वारस नगरसेवक हम्म. ही जी पद्धत आहे, ही प्रभाग क्रमांक 19 मध्ये आम्हाला मोडीत काढायची आहे. या प्रभागातील जनतेनं जर मला संधी दिली, तर पक्ष विरुद्ध अपक्ष इतिहासात नाव जमावील असं या प्रभाग क्रमांक 19 मधून आम्हाला घडवून आणायचं आहे. माझ्या पत्नीला तुम्ही जर मत स्वरूपात निवडून दिलात, तर ह्या प्रभागामध्ये एवढे व्हिजन करण्यासाठी एवढ्या आरक्षित जागा या प्रभागामध्ये आहेत, त्या वर्षानुवर्ष पडलेल्या आहेत. लोकांना माहित नाहीत की इथे ही यासाठी आरक्षण आहे, दवाखान्यासाठी आहे, बगीच्यासाठी आहे, ग्राउंडसाठी आहे. ह्या लोकांना माहितच नाही आहे. ह्या मला सगळ्या बाहेर काढून या प्रभागासाठी एक मोठं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र मला बनवायचं आहे. साहेब, आतापर्यंत तुम्ही ह्युमन राईट्सचं पण काम केले, हो. त्या माध्यमातून काय असे वेगळे म्हणजे लोकांना न्याय मिळवून दिलाय किंवा वेगळी आंदोलनं केलीत आणि ती यशस्वी केलीत, अशा काही गोष्टी आहेत? ह्युमन राईटच्या माध्यमातून मी जे आजपर्यंत अर्ज दिले ते त्या माध्यमातूनच दिले. ह्युमन राईटचा एक जे फायदा काय होतोय माहिती का, ह्युमन राईट्स असं जर ज्या वेळेला त्या अर्जामध्ये येते, त्यावेळेला समोरचा अधिकारी पण त्याला रिस्पेक्ट देतात, किंमत देतात आणि ती कामं होतात. अशी भरपूर लोकांची मी कामं कुठं म्हणजे चुकीच्या पद्धतीनं महापालिकेनं अडवून धरलेली जी कामं आहेत, ही आज आपण या प्रभागातल्या लोकांच्या करून आणलेली आहेत. साहेब, आतापर्यंतची तुमची सामाजिक आणि शैक्षणिक राजकीय वाटचाल मी पाहत आलेलो आहे. या पुढच्याही वाटचालीस मी माझ्या चॅनलच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.